अंबरनाथ नगरपालिकेला शासनाने 2022 साली दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दिलेल्या निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून याची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे माजी शहराध्यक्ष प्रवीण गोसावी यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, स्थानिक आमदार व पोलीस प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे। अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 42 येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सीसी रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, परंतु पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी सदर निधी दुसरीकडे वापरून त्याचा गैरवापर केला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आदेशाने 18 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता। त्याबाबत ज्या आरक्षित प्रभागामध्ये दलित वस्तीचा निधी वापरला पाहिजे होता, परंतु त्या आरक्षित जो प्रभाग रचनेमध्ये न वापरता नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी इतरत्र वळवला आणि हा जातीय द्वेषाने वळवला असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे। कारण वारंवार दलित वस्तीच्या बाबतीत कुठलीही स्पष्टता होत नाही, माहिती दिली जात नाही। माहिती जरी मागितली तरी सुद्धा ती माहिती अधिकाराची माहिती अजूनही प्रलंबित आहे आणि त्याची माहिती मिळत नाही, यामुळे ती माहिती दळवत आहे। या तक्रारीची प्रत मान्य आमदारांना सुद्धा दिलेली आहे, जे येथले एससी प्रभागात आमदार म्हणून निवडून येतात, तर त्यांनी सुद्धा त्या शहराचा आमदार म्हणून त्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे। जर एससी अनुसूचित जातीच्या जर निधीवरती अशा प्रकारचा अपयोग होत असेल आणि आमदारांचं लक्ष नसेल तर आम्ही थोडंसं दुर्दैव मानतो, परंतु त्यांनी याच्यावरती लक्ष द्यावं अशी त्यांना आम्ही पत्राद्वारे विनंती केलेली आहे। आम्ही आज अपेक्षा करतो की त्यांनी याबाबत तारांकित प्रश्न असेल किंवा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यांनी हा प्रश्न उठवावा अशी आम्ही नम्र विनंती करतो। राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय जेवढेही प्राधिकरण आहे, मान्य अनुसूचित जाती जमाती आयोग आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहे, या सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। याबाबत आम्ही जर 15 दिवसाची वाट पाहतो, ज्या कुठल्या प्राधिकरणाने जर याच्यावरती ऍक्शन घेतली तर ठीक, नाही तर आम्ही माननीय न्यायालयाचा दरवाजा जनहित याचिकेद्वारे आम्ही ठोठावू। म्हणून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची आशंका प्रवीण गोसावी यांनी व्यक्त केली आहे। यातील दोषी अधिकाऱ्यांवर 15 दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे प्रवीण गोसावी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले। उस्मान शहा, 3D न्यूज, अंबरनाथ। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।